नमस्कार, मी सुमित. माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे. आई या शब्दामध्ये सारं जग सामावलेलं आहे. जागतिक मातृदिनानिमित्त आम्ही आपल्यासाठी काही खास एपिसोड्स घेऊन येत आहोत, ज्यामध्ये आपलं घर, संसार, मुलं बाळं हे सगळं सांभाळून आपली कलाही जोपासतात अशा आदिशक्तींना मी त्रिवार वंदन करतो. आणि आता मी तुम्हाला त्या आदिशक्तींची, त्यातल्या काही आदिशक्तींची मी तुम्हाला भेट घडवून देतो. त्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी रसिका गुमास्ते, भरतनाट्यम आणि ओडिसी डान्सर. माझ्या नृत्याचा प्रवास मी साधारणपणे दुसरीत असताना सुरू झाला असेल. आम्ही डोंबिवलीत राहत होतो आणि माझ्या वडिलांची अशी आठवण आहे की मी लहान असताना पूर्ण पाय टेकून कधीच चालायचं नाही, चवड्यावर चालायचे. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की हिला कुठल्या तरी नृत्याच्या क्लासला घालावं. तर डोंबिवलीमध्ये असताना तिथे साऊथ इंडियन कल्चर खूप आहे, बरेच साऊथ इंडियन्स तिथे राहतात आणि भरतनाट्यमचे क्लासेस अजूनही तिथे खूप प्रमाणात चालतात. तर त्यावेळी त्यांनी मला अशाच एका गुरूंकडे घातलं, पुण्याला शिफ्ट झालो. आणि मग मला डान्स तर कंटिन्यू करायचा होताच, पण हे माझं नक्की होतं की भरतनाट्यमच करायचं. आणि मला आठवत आहे त्यावेळेला पुण्यामध्ये रोहिणीताईंमुळे कथकचा प्रसार खूप झाला होता. प्रचंड प्रमाणात कथकचे क्लासेस होते आणि त्यांच्याच कृपेमुळे खरं तर पुण्यामध्ये नृत्याची सुरुवात झाली. मग मी भरतनाट्यमचा क्लास जेव्हा शोधायला लागलो तेव्हा SNDT कॉलेजमध्ये तारापूरवाले मॅडम ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी तिथे माणिकताई अंबिके यांना क्लास सुरू करायला जागा आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं होतं. तर तिथे माणिकताई अंबिके 6 वर्षाचा डिप्लोमा असा त्या शिकवायच्या. सो तो एक अभ्यासक्रमच होता. तर आधी असं वाटलं की ह्या अभ्यासक्रमात पडावं की नाही, पण मग आईला असं वाटलं की नाही, परीक्षा देऊन तू जितकं ह्याच्यामध्ये जास्त प्रवीण होशील तेवढं छानच होईल. सो त्यामध्ये प्रॅक्टिकल आलं, थिअरी आली. हे सगळे प्रकार, नुसतंच नृत्य शिकणं महत्त्वाचं नाही तर हे सुद्धा करणं आवश्यक आहे असं आईलाही वाटलं. आणि म्हणून मी माणिकताईंकडे भरतनाट्यमचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. आणि तो प्रवास म्हणजे माणिकताई ह्या अत्यंत स्ट्रिक्ट डिसिप्लिनेरियन आहेत, अजूनही तशाच आहेत त्या. तर ट्रेनिंग, रियाज, तालाची आवड, गायन, नटुअंगम हे सगळं एका नृत्यामध्ये यायला पाहिजे ह्याच विचारांमध्ये मी लहानाची मोठी झाले. आणि त्याबरोबर माझं अकॅडमिक करिअर तर सुरू होतंच. म्हणजे ऑफकोर्स 10वीपर्यंत फार क्लॅरिटी नव्हती काय करायचं आहे, पण काय नाही करायचं ह्याची क्लॅरिटी होती. आणि मला सायन्स आणि गणित फारसं आवडायचं नाही. मार्क मिळायचे पण आवड नव्हती, पण आवड होती भाषांची. आणि म्हणून मी आर्ट्सला जायचं असं ठरवलं. आणि वेळ मिळेल, जास्त वेळ काढता येईल असाही त्याच्या मागचा विचार होता. सो 94 साली माझं माणिकताईंकडे अरंगेत्रम झालं. आणि माणिकताईंनी एक खूप वेगळी प्रथा सुरू केली होती, ग्रुप अरंगेत्रम करण्याची. जनरली साऊथ इंडियामध्ये अशी पद्धत आहे की एकच नृत्यांगनेचा अरंगेत्रम होतो, सोलो. इट्स अ सोलो परफॉर्मन्स. बरोबर मी धरून 7 जणींचं ग्रुप अरंगेत्रम झालं. आणि अर्थातच त्यामुळे खर्चही डिवाईड झाला. सो दॅट वॉज हर आयडिया बिहाइंड स्टार्टिंग द ग्रुप अरंगेत्रम्स. त्याच्यातनं एक फायदा मुख्य मला झाला तो म्हणजे एका ग्रुपमध्ये काम कसं करावं, सिंक्रोनायझेशन कसं पाहिजे. जेव्हा आपण जास्ती नृत्यांगना एकत्र नाचतो तेव्हा त्याचं महत्त्व काय आहे. कोरिओग्राफीज आम्ही 7 जणी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरिओग्राफीज आम्हाला करता येत होत्या. तर ते एक क्रिएटिव्हिटीचा भाग झाला. असं होत ती एक तयारी पहिल्याच 6 वर्षांमध्ये झाली. पुढे अजून आवड असल्यामुळे मी ताईंकडे पोस्ट डिप्लोमाही कंटिन्यू केला, जो 2 वर्षाचा होता. आणि त्याचबरोबर ताईंनी मला एनकरेज केल्यामुळे कॉम्पेअरिंग करायला लागले, ज्युनियर्सवरती कोरिओग्राफीज करायला लागले नवीन. त्यामुळे नवीन विचार करण्याची तयारी झाली. आणि ह्या सगळ्याबरोबर माझं अकॅडमिक्सचं सुरूच होतं. जर्मनमध्ये BA केलं. मग नंतर मला MA करायचं होतं. सो मी विचार केला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये, जिथे तेव्हा MA इन ट्रान्सलेशन, तिथे फक्त ती सोय होती. सो तिथे जायचं. काही परफॉर्मन्सेससुद्धा केले माझ्या गुरूंच्या अंडर.
त्यामुळे ब्रेक झाला नाही. आणि मग MA नंतर अर्थातच आपल्या पद्धतीप्रमाणे टिपिकल महाराष्ट्रीयन फॅमिलीप्रमाणे मग लग्न करायची वेळ आली. मग लग्न, मग त्यानंतर आता MA जर्मन होते तर करिअरिस्टिक पण होते जर्मन, प्लस एक अशी शिकवण होती घरात की आपल्या फॅमिलीला सपोर्ट केलं पाहिजे फायनान्शियली सुद्धा. सो मग जॉब धरला मी ॲज अ जर्मन ट्रान्सलेटर. सो जर्मन आणि डान्स हे माझ्या आयुष्यात 2 पॅरलल्स कायमच राहिले आहेत. जर्मन झाला जो 8 तासाचा जॉब होता, त्याचे 8 ते 12 तास कसे व्हायचे काहीच कळायचं नाही. घरातलं नवीन सगळं, नवीन जबाबदाऱ्या सगळंच हँडल करून मॅनेज करायचं. पण तरीसुद्धा मला आठवतं आहे माणिकताईंकडे मी आठवड्यातले 2 दिवस शनिवार रविवार 1 तास काढून का होईना निदान बेसिक्सची प्रॅक्टिस करायला जायचे. कारण असं होतं की जर करतच नाही राहिले तर हे बंद पडेल आणि बंद पडू द्यायचं नव्हतं. सो मी त्यामुळे डान्सपासून कधी वेगळी झालीच नाही या सगळ्या काळामध्ये. आणि अर्थातच घरातल्या जबाबदाऱ्या नवीन होत्या, पण मला असं म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट तर होताच, सासू सासऱ्यांचाही आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा. पण मला असं नेहमी जाणवतं की आपण जेव्हा आपल्या घरातल्यांना महत्त्व देतो ना तेव्हाच आपल्याला ते महत्त्व मिळतं, किंवा आपल्याला ज्या गोष्टी प्रिय आहेत, ज्या आवडीच्या आहेत त्याचं महत्त्व आपल्याला घरच्यांना पटवून द्यावं लागतं. आणि ते एक खूप चॅलेंजिंग फेज होती त्यावेळेला माझ्यासाठी. कारण आमच्या घरी सासरी असं कोणीच नव्हतं किंवा ही नृत्यकला आवड सगळ्यांना होती, त्यामुळे आय थिंक आय एम रिअली लकी. हा चॅलेंज होता. सो त्या प्रोसेसमध्ये मी टाईम मॅनेजमेंट शिकले. आणि या सगळ्यामध्ये एक फेज अशी आली की मला फ्रीलान्स बेसिसवर सुद्धा खूप काम यायला लागलं. कारण पुण्यामध्ये त्यावेळेला ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनसाठी खूप डिमांड सुरू झाला अचानकपणे. आणि माझ्या जनरेशनमध्ये मी आय वॉज वन ऑफ द व्हेरी फ्यू ट्रान्सलेटर्स, द व्हेरी फर्स्ट ट्रान्सलेटर्स इन माय जनरेशन. सो 10 ते 12 ज्या ट्रान्सलेटर्स होते पुण्यातले त्यामध्ये मी एक होते. त्यामुळे काम खूप यायला लागलं. या सगळ्यामध्ये मग 5 दिवस नोकरीचे, शनिवार रविवार घरनं काम. आणि ह्याच वेळेला योगायोगांनी असं झालं की आमच्या क्लासची एक सिनियर स्टुडंट जी होती, जिचं माझ्याबरोबर अरंगेतन झालं, ती परदेशी गेली लग्न होऊन. तर तिच्या मुलींचं नुकसान होऊ नये म्हणून ती क्लासची ॲडिशनल जबाबदारी मी माझ्यावर घेतली. फ्रीलान्सिंग सुरू केलं. हे जर्मनचं सांगते मी. अँड ॲट द सेम टाईम संध्याकाळच्या वेळेला डान्स क्लासेस तर मी घेतच होते. मध्यंतरी एक ऑफर आली म्हणून काही दिवस हुजूरबागेच्या शाळेत सुद्धा 1 वर्षभर शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यांकडे जास्त भर हा जितकं जास्तीत जास्त आत्मसात करू शकाल, थिअरी असो किंवा नृत्य असो, त्याच्यावर भर जास्ती होता. आणि परफॉर्मन्स वॉज अ सेकंडरी आस्पेक्ट. सो त्या काळात माझा परफॉर्मन्स तसा कमी झाला. म्हणजे 1/4 and 3/4 असं जर आपण डिवाइड करायचं म्हटलं तर 3/4 ऑफ लर्निंग अँड ओनली 1/4 ऑफ परफॉर्मन्स. पुढचं पाऊल जे पुढची स्टेप जी येते प्रत्येकाच्याच आयुष्यात की मला एक मुलगा झाला, त्यातच चॅलेंजेस खूप होते. कारण जागरणं, मुलांचं करणं, ॲडिशनल एक रिस्पॉन्सिबिलिटी. दिल्लीला असताना मी केलुचरण महापात्रांचं ओडिसी नृत्य बघितलं होतं. अत्यंत मोहक, म्हणजे अत्यंत असं मी डान्स कधी कोणाचा पाहिलाच नव्हता. आणि ते पुन्हा एकदा ठेवण्यात आलं होतं अभिनयाचं. आणि ते अटेंड केल्यावर असं एक जाणीव झाली की ताई जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे, काहीतरी पुढे आपण केलं पाहिजे. आणि त्यानंतर बरोबर एक 7-8 महिन्यांनी सोनल मानसिंग यांचं वर्कशॉप ओडिसी आणि भरतनाट्यमचं एक कंपॅरेटिव्ह वर्कशॉप ललित कला केंद्रामध्ये पुणे युनिव्हर्सिटीत ठेवण्यात आलं. असं एक इन्स्पिरेशन मिळालं की मी एक डान्स फॉर्म जरी करत असले तरी मी एखाद वेळेस दुसरा डान्स फॉर्म पण प्रयत्नपूर्वक नीट करू शकते. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी योगिनी गांधींनी, मला ताईंचा, दीदींचा फोन आला, योगिनी दीदींचा, की बेटा मैं आपके क्लास लेने के लिए तैयार हूँ because I see that you have a lot of experience behind you and you have it in you to continue further. So I will definitely love to teach you. आणि that was the turning point in my life. She made me a part of her performing troupe. त्यासाठी कष्ट प्रचंड घ्यावे लागले. त्या वाघुलीला क्लासेस घ्यायच्या. माझी एकच इच्छा आहे की आजपर्यंत जो सपोर्ट मला माझ्या गुरूंकडनं मिळाला, माझ्या फॅमिली, माझे मित्रमैत्रिणी, सपोर्ट म्हणजे नुसतंच खूप छान नाचतेस हां असं म्हणणं असं नाही, पण ते रिअली ॲप्रिशिएट की वेगळे वेगळे विषय घेऊन काहीतरी करतेस. या कलेतून तुझ्या काही ना काहीतरी वेगळं
लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतेस त्यासाठी जो एक सपोर्ट किंवा एक इनर स्ट्रेंथ जी मिळते, एक इन्स्पिरेशन मिळतं. कधीतरी कोणतरी म्हणतं अगं मी आजही पुस्तक वाचलं बघ हा विषयावर, तू काही करू शकतेस का. सो जो लोकांच्या मनात विचार असतो माझ्याबद्दल तेच आय थिंक दॅट इज माय रिवॉर्ड इफ आय एम नॉट इफ आय थिंक सो. आणि अजूनही मला माझ्या गुरूंनी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी तितक्याच तेवढ्याच यांनी आठवतात. आय हॅव दिस व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज टू गिव्ह टू ऑल ऑफ यू. प्रत्येकाकडे एक कुठली ना कुठली तरी कला आहे. गायन आहे, वादन आहे, कोणीतरी गिटार वाजवत असेल, कोणी बासरी वाजवत असेल, 4 ओळी जरी गाता येत असतील तरी ती कला जोपासत राहा. त्या कलेच्या माध्यमातूनच तुम्ही ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करू शकणार आहात. दॅट इज द ओनली वे, दॅट इज अ पॅशन विच विल कीप यू गोईंग थ्रू दिस बॅड सिच्युएशन. मी नेहमीच हे आता आपण प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी असे उपक्रम होत असतात. हेच एक सांगू इच्छिते की जेवढं जमेल तितकं तुमची कला जोपासत राहा. त्या माध्यमाचा उपयोग केलात तर तुम्हाला इनर स्ट्रेंथ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला डिप्रेशन येणार नाही. सो लेट अस ऑल ट्राय अँड बी मेंटली फिट, नॉट जस्ट फिजिकली फिट, so that we come out as better humans.